1 एप्रिलला ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे। ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना केल्या आहेत। तर कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर तात्पुरतं एसटी शेड उभारण्यात आलंय। शिवाय छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं नदी घाटावर मंगळवारपासून अन्नछत्र सुरू होईल। रविवारपासूनच हजारो भाविक बैलगाड्या घेऊन आणि खांद्यावर सासन काठ्या घेऊन ज्योतिबाकडे निघाले आहेत। मंगळवारपासून ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होणार असून बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे। यंदा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी सुमारे 10 लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं यात्रेची जय्यत तयारी केली आहे। भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्याचं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितलं। यावर्षी एकंदरीत लोकांचा उत्साह आणि सर्व बघता 10 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने प्रशासनानं तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। जे स्वच्छता आणि पाणी पुरवठा जे आहे ते आपल्याकडे आता पाण्याचा भरपूर साठा आहे। स्वच्छतेची कामकाज पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर सेंट्रल प्लाझा असेल किंवा पायरी मार्ग याच्यावरची अतिक्रमणं काढलेली आहेत आणि अतिक्रमण न होण्यासाठी परत पथकं पण आहेत। अन्न आणि औषध प्रशासनामार्फत पण यावेळेस आमच्याकडे जास्त लोक उपलब्ध आहेत। त्या अन्न औषध प्रशासनाच्या बरोबर पोलीसच्या विभागाच्या आणि महसूल विभागाच्या टीम देऊन कुठल्याही प्रकारची वीज बाधा टाळण्यासाठी, खराब अन्न पदार्थ टाळण्यासाठीची तपासणी मोहीम मागचा आठवडाभर सुरू आहे। ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून सार्वजनिक स्वच्छतागृह, आरोग्य कॅम्प उभारले आहेत। दरवर्षीप्रमाणे ज्योतिबा डोंगरावर ये-जा करण्यासाठी एकेरी मार्ग केले असून वाहन तळ निश्चित करण्यात आलेत। दर्शन रांग निश्चित करून मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय। तर व्हाईट आर्मी, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सहज सेवा ट्रस्ट अशा स्वयंसेवी संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम आखलेत। मंगळवारपासून सलग 3 दिवस ज्योतिबा मंदिर 24 तास भाविकांसाठी खुलं राहणार आहे। दुसरीकडे कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर अग्निशमन दलासह सर्व आपत्कालीन सोयीसुविधा सज्ज ठेवल्या आहेत। ज्योतिबा यात्रेसाठी आलेले अनेक भाविक पंचगंगा नदीत स्नानासाठी उतरतात। रविवारी 2 महिला नदीपात्रात वाहून जाताना स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवलं, पण यात्रा काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी यंदाही पंचगंगा नदी घाटावर पोलीस आणि अग्निशमन जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता करून सुलभ शौचालयांची व्यवस्था केली आहे। ज्योतिबाच्या यात्रेसाठी अजूनही अनेक भाविक बैलगाड्यातून येतात। त्यापैकी अनेक जण पंचगंगा नदी घाटावर विसावा घेऊन दगडाच्या चुली मांडून जेवण बनवतात, तर नदीकाठावरच सासन काठ्याही नाचवल्या जातात। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं मंगळवारपासून अन्नछत्र सुरू होणार आहे। तर नदी घाटावर तात्पुरत्या एसटी स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे। पंचगंगा आरती मंडळाच्या वतीनं यंदाही नदी घाटावर महिला आणि पुरुषांच्या अंघोळीसाठी स्वतंत्र शॉवर बसवण्यात आले आहेत।